आप्पी आमची कलेक्टर 15 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अरे वा छोटे सरकार, लय खुश दिसताय. पण आज तुम्हाला समर कॅम्पला नाही जायचं का? अमोल म्हणतो, मम्मी आज सुट्टी आहे ना. सुट्टी कसली? आजी आजोबांना भेटला ना आता. मी नाही जाणार आजी आणि आजोबांना सोडून. सरकार म्हणतात, हे बघ बाळा, आम्ही परत येऊ. म्हणजे तुम्ही गावाला जाणार? आपण नक्की जाऊया गावाला. मी सुट्टी काढेन आणि मग मी घर पण रेडी करून घेतो आमच्या अमोलसाठी. लगेच सरकारला फोन येतो. रुक्मिणी फोन उचलते आणि सरकारकडे बघते. आप्पी म्हणते, काय झालं आई? काय नाही. अमोल म्हणतो, नका ना जाऊ. तुम्ही इथं थांबल्यावर बाबा लवकर येतील ना. अरे बाबा, आम्हाला जावं लागन. तिकडं आपली शेती आहे ना. शेती करायला कोणी नाही. मी जाऊ का आजोबांसोबत? बाळा, सगळं तुझं आहे. तुझे बाबा आले का? मग तुम्ही तिकडे या कायमचे. रुक्मिणी म्हणते, होय जा. मग तू समर कॅम्पला तुम्ही परत येणार आहे ना? प्रॉमिस? हो प्रॉमिस. मोना अमोलला घेऊन समर कॅम्पला जाते. जाता जाता त्यांना अर्जुनची गाडी क्रॉस करून जाते. आप्पी सरकारला म्हणते, सरकार तुम्ही इथंच राहू शकता. हे घर तुमचंच आहे. एकदा झालं ना, अर्जुनला येऊ दे. मग आम्ही दोघे होऊ सुखी आपोआप. निघतो आता आम्ही. चल. मी काय म्हणत होते, थांबला असता तर? नाही, जातो आता आम्ही. बापू म्हणतात, सरकार थांबायला कधी येणार हो? कधी वेळ मिळतो काय माहिती. आई, आता वेळच वेळ आहे ना. बरं, नक्की या. मी वाट बघेन. रुक्मिणी म्हणते, आप्पी तुलाही चांगलं सांभाळलं अमोलला. सुखात राहा. इकडे अर्जुन आप्पीचा घराजवळ येतो. 7 वर्षानंतर पुन्हा एकदा सुरुवात करतोय. माहिती नाही पुढे काय वाढवून ठेवलं आहे ते. अर्जुनला गेटमधून दिसते की आप्पी सरकारच्या आणि रुक्मिणीच्या काकीच्या पाया पडते. सरकार काळजी घेई म्हणून तेथून निघतात. अर्जुन त्यांना बघून लपतो. सरकार म्हणतात, लय मोठ्या मनाची आहे आप्पी. अहो, आजवर तिने पैसा पाठवला म्हणून जगलो तरी आपण. आपल्याला सुजानीत तर पार वाट लावली. पण आपलं चांगलं करण्याच्या नादात तिचं जर वाईट होणार नाही ना. बापू म्हणतात, आप्पे सरकार आणि रुक्मिणी राहण्याच्या उद्देशानेच आले होते ग. काय? अमोलला असलेली बाबाची गरज पाहून त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनासुद्धा कळतंय तू आणि अर्जुन एकत्र आलं पाहिजे. बापू तुम्ही हे काय बोलताय? मी थांबू का त्यांना मग? नाही ना आप्पे, त्यांना थांबवण्यापेक्षा अर्जुनला समजव तू. आप्पे आता हे सगळं थांबलं पाहिजे अमोलसाठी. लगेच अर्जुन सरकारला आणि रुक्मिणी काकीला बघितल्यानंतर म्हणतो, आता काहीही हो, मी तुझ्या घराची पायरी चढणार नाही आप्पे. तू नाही सुधारणार असे म्हणून अर्जुन रागारागाने तिथून निघून जातो. आप्पी म्हणते, बाप्पू तुम्ही बरोबर बोलता. मी बोलते अर्जुन संग. अमोल समर कॅम्पला येतो आणि आपल्या मित्रांना म्हणतो, हाय फ्रेंड. सर्व मित्र कुणीच काहीही बोलत नाही. अमोल रागारागाने म्हणतोय, काय करता तुम्ही? माझा स्टॅग दाखवते. कसलं भारी आहे. कसलं भारी आहे सिम्बा, बघ तरी. सिम्बाचं तर कार्टून असतं. अय एक मिनिट, सिम्बा जंगलचा राजा असतोय. आपण तर जंगलात नाही आहे. मग मी इथला राजा आहे. जाऊ दे, त्यापेक्षा आपण टॅबवर कार्टून बघू. नाही रे सिम्बा, हे केवढं भारी आहे बघ की. अरे याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी खेळूया ना. आम्हाला हेच बघायचं आहे. तुला जर नसलं बघायचं तर तू दुसरं खेळ. एवढं काय आहे त्यात? माझ्या बाबांनी आणलंय ते तिकडून अमेरिकेतून सिम्बा. म्हणून काय, माझे पण बाबा आणणार आहे गिफ्ट. कसलं गिफ्ट? मोठंच्या मोठं. खरंच? हो आणणार आहे माझ्यासाठी. मग आम्हाला तू घेशील का खेळायला? हो घेईल की. आत्ता आपण सर्वजण खेळूया. सिम्बा मास्टर येतील आता. हो आता जाऊया आपण आतमध्ये. तुझं नाव काय आहे? टिनू. लगेच सिम्बा हसायला लागतो जोरजोऱ्यात. टिनू नाव तर कार्टूनमध्ये असतं. सिम्बा जोरजोऱ्यात असतो. इकडे पोलीस स्टेशनमध्ये चिंचुक एका जणाला म्हणतो, नीट उभा राहा. आणि आर्या मॅडमला म्हणतो, बघा की मॅडम, याला तर साधं नीट उभासुद्धा राहता येत नाही. कुठून घेतलं ड्रग्स? कुठून आणलं? कोणी दिलं? आर्या म्हणते, थांबा चिंचुके. आर्या त्या आरोपीला पाणी प्यायला देते. आर्या मॅडम म्हणते, घरी जायचं का? तो हा म्हणतो.
चिंचोके लगेच म्हणतात, अहो मॅडम नीट काय बोलता तुम्ही याच्याशी? द्यायच्या दोन ठेवून, हे वय आहे का ड्रग्स वगैरे घेण्याचं? चिंचोके, आता तो नशेत आहे, त्याची नशा उतरल्यानंतर बघू आपण. आता तुम्ही त्याच्यासंग काहीही बोलला तरी त्याला काहीही कळणार नाही. तुम्ही एक काम करा, त्याला आतमध्ये न्या आणि झोपवा त्याला. मॅडम तुम्ही त्याला काय एवढी दया दाखवता? कारण तो लहान आहे, त्याच्यात बदल घडू शकतो चिंचोके. आणि त्याला काहीतरी खायलासुद्धा द्या. देतो मॅडम. चिंचोके त्याला घेऊन जातात. मॅडम मला तुमचं काहीही कळत नाही. यांनी या वयात आईवडिलांना मदत केली पाहिजे, दंगामस्ती केली पाहिजे. काय हे असलं? बरोबर आहे तू चिंचोके तुम्ही म्हणता ते. या वयात ते हे करतात त्यामागे काहीतरी कारण वगैरे असेल ना? काही कारण वगैरे नाही मॅडम. यांना शायनिंग मारायची असती. तरुण रक्त आहे ना यांचं. असं नाही आहेत. आता तो नशेत आहे. त्याची नशा उतरू दे, मग कळलं आपल्याला काहीतरी. लगेच अर्जुन सर तेथे येतात. चिंचोके म्हणतात, गुड मॉर्निंग सर. लगेच अर्जुन सर म्हणतात, गुड मॉर्निंग. आर्या म्हणते, काहीतरी बिनसलेलं दिसतंय मला. चिंचोके म्हणतात, हा ना. चला आपण जाऊया बोलायला अर्जुन सरांसंग. इकडे कलेक्टर ऑफिसला एक बाई येते आणि अपर्णा मॅडमला म्हणते, मॅडम माझी मदत करा. 2 दिवस झाले माझी मुलगा गायब आहे. पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही अजून. बरं तुम्ही शांत व्हा आधी. गायतोंडे यांना जरा पाणी द्या. आता तुम्ही मला नीट सांगा काय झालं ते. ती बाई सर्व कहाणी अपर्णा मॅडमला सांगते. अपर्णा मॅडम म्हणते, नेमका कुठे गेला? त्याच्या मित्रांना वगैरे फोन केला का? ती बाई म्हणते, त्याच्या मित्रांच्यासुद्धा घरी जाऊन आले मी, पण कुठेही काही ठांग पत्ता लागा ना त्याचा. अपर्णा मॅडम म्हणते, गायतोंडे आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला कळवा. यांच्याकडून फोटो घ्या आणि पोलीस स्टेशनला कळवा. आजच्या आज चौकशी झाली पाहिजे. नका काळजी करू, मुलगा सापडेल तुमचा. इकडे आर्या आणि चिंचोके अर्जुन सरांच्या टेबलपाशी येतात. आर्या म्हणते, सर. लगेच अर्जुन म्हणतो, काय काम आहे? काही काम नाही आहे सर. तुम्ही आज समर कॅम्पला नाही गेला. लगेच अर्जुन म्हणतो, नाही गेलो. काही अडचण आहे का? नाही. कसली अडचण? सर काय झालं तुम्हाला? का तुम्ही एवढे टेन्शनमध्ये आहात? अर्जुन सर उठून तिथून रागाने निघतात. लगेच चिंचोके म्हणतात, सर काय झालंय? आर्या म्हणते, का सर तुम्ही एवढे चिडलात? लगेच अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं काम करा ना. आर्या म्हणते, सर मला माझ्या मित्राबरोबर बोलायची परमिशन मिळेल का? अर्जुन म्हणतो, बोल. लगेच आर्या म्हणते, अर्जुन काय झालं ते सांगशील का? काय एवढी चिडचिड करतोय? चिंचोके म्हणतात, साहेब तुम्ही बोलले तर मन हलकं होईल. तुम्ही लई चिडलायत. चिडू नको तो काय करू चिंचोके. मी आज अप्पीकडे गेलो होतो तिकडं तिच्या संग बोलायला. तिकडं कोण होतं माहिती आहे का? सरकार आणि रुक्मिणी काकी. लगेच चिंचोके म्हणतात, काय? मला वाटलं होतं अप्पी सर्व विसरले असेल. कसलं काय? तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला. चिंचोके म्हणतात, म्हणजे साहेब त्यांनी तुमच्याशी नातं तोडलं पण त्यांच्याशी नाही. याला काय अर्थ आहे साहेब? माझ्या डोक्यात तेच चाललंय मगाच्यापासून. चिंचोके म्हणतात, साहेब मी एक बोलू का? तुम्ही अपर्णा मॅडमच्या नादी नका लागू. त्यांना द्या सोडून. लगेच आर्या म्हणते, चिंचोके. अर्जुन म्हणतो, काय चुकीचं बोलतोय तू? नाहीतरी सगळा विषय संपलाच होता ना. तिची इकडं बदली झाली म्हणून सर्व चालू झालंय. मी अजून अमोलला पाहिलंसुद्धा नाही. सरकार आणि रुक्मिणी काकी भेटली आणि ज्या माणसामुळं हा तमाशा सुरू झाला तो माणूस भेटला अमोलला, पण मी बाप असून अमोलला नाही भेटलो. अर्जुन आपण यावर नीट बसून विचार करूया. असं शत्रुसंघ कोणी वागत नाही जशा अपर्णा मॅडम साहेबांसंग वागतात ते. लगेच आर्या मॅडम म्हणते, चिंचोके तुम्ही शांत बसा. अर्जुन तू लगेच समर कॅम्पला जा. ती मुलं तुझी वाट बघतात. अर्जुन म्हणतो, इच्छा नाही माझी. तुझ्या आणि अपर्णा मॅडमच्या भांडणामध्ये त्या लहान लेकरांचा काय दोष आहे? ते उन्हातानात तुझी वाट बघतायत आणि तू इकडं कुठंच बसलाय. याला काही अर्थ आहे का? लगेच अर्जुन समर कॅम्पला जातो. अर्जुन गेल्यानंतर आर्या मॅडम म्हणते, चिंचोके तुम्ही एवढं निगेटिव्ह का आहात हो? अहो मॅडम निगेटिव्ह कुठं? मी तर पॉझिटिव्हच आहे. हो का? आर्या मॅडम चिंचोक्याला सर्व समजून सांगते. चिंचोके म्हणतो, मॅडम तुम्ही त्यांना सोडून यांच्याकडून मागं लागलात. आर्या मॅडम म्हणते, अर्जुनसाठी.
मॅडम, मी हात जोडतो तुम्हाला. मी साहेबांसाठीच बोलतोय. अहो, यांना काहीच निष्पन्न होणार नाही. अहो, असं काय करताय चिंचुके तुम्ही? इकडे अर्जुन सर समोर कॅम्पला येतात आणि म्हणतात, काय सिम्बा, तुला सोडायचं आहे का कुठं? नको मास्तर, मोमा घ्यायला येणार आहे मला. ओके, बरं सिम्बा, आपण तुझ्या मासाठी एक गिफ्ट बनवलं होतं, ते तिला आवडलं का? लगेच सिम्बा म्हणतो, हो मास्तर. मानी माझं मला जवळ घेऊन लाड पण केला. अरे वा मास्तर, तुम्ही आज उशिरा का आला? अरे, मला आज दुसरं महत्त्वाचं काम होतं, त्यामुळं मला यायला उशीर झाला. मास्तर, तुम्ही काय काय काम करता? अर्जुन म्हणतो, मी लोकांना मदत करतो. जर कोणी चुकीचं वागलं तर त्याला मी तुरुंगात टाकतो. बापले, तुरुंग लय डेंजर असतं ना? तुरुंग लय डेंजर असतं, पण एकदा माणूस तुरुंगात जाऊन आला का काही करतच नाही. अजून काय काय करता तुम्ही? आणि कोणाचं काही हरवलं असेल तर मी शोधून देतो. तुम्ही शोधून देता? काही हरवलं तरी? हो, काही हरवलं तरी. सिम्बा मनातले मनात म्हणतो, मग हे माझे बाबा देतील का शोधून? लगेच अर्जुन सरांना फोन येतो चिंचोकेचा. अर्जुन सर म्हणतात, आलो आलो. लगेच अर्जुन सर म्हणतात, आलो आलो. आणि तिकडं मोना मामी अमोलला न्यायला येते. आपण नंतर बोलूया. मास्तर, सिम्बा कलेक्शन. ओके, बाय मास्तर, बाय बाय. अर्जुन मास्तरला विचारतो, ओ मास्तर, तुम्हाला खायला काय आवडतं? मास्तर म्हणतात, मला घरचं जेवण, भाजी आणि चपाती. ओके. मास्तर गेल्यानंतर अर्जुन म्हणतो, चपाती भाजी काय? अपर्णा मॅडम ऑफिसमध्ये असतात. तिथून गायतोंडे येतात आणि ते म्हणतात, मॅडम आत येऊ का? या गायतोंडे आत या. काही माहिती मिळाली का? गायतोंडे म्हणतात, लवकरच काहीतरी माहिती मिळेल. बरं मॅडम, एक बातमी द्यायची होती तुम्हाला. एक अल्पवयीन मुलगा आज ड्रग्ज घेताना सापडला. मॅडम म्हणतात, कोठे? कोथरूडला. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे बघा ते. मला तर संशय आहे, हा श्वास त्यात असेल. लगेच अपर्णा मॅडम म्हणतात, काय श्वास? कारण तो इतका नशेत होता की त्याला धड बोलताही येत नव्हतं. तुम्ही त्याचीच फाईल आणली ना? हो मॅडम, यामध्ये डेटा आहे. या डेट्यानुसार पुण्यातील अल्पवयीन मुलांचा ड्रग घेण्याचं प्रमाण आणि गुन्हेगारीचं प्रमाण दोन्हीही वाढलं. काय तोंडे, हे थांबवलं पाहिजे. हे का वाढते प्रमाण तेच तर कळत नाही ना मॅडम. मॅडम, मला तर वाटतं हे खूप मोठं रॅकेट आहे. आपण हे थांबवलं पाहिजे. हे सगळं तात्काळ थांबवण्यासाठी आपल्याला नॉन करप्ट आणि हिंमतवान अधिकारी पाहिजे. त्यासाठी माझ्या डोळ्यासमोर एकच आहे, पोलीस इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.